ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। कात्रज चौकातील उड्डाणपुलाचे काम डिसेंबर अखेर पूर्ण होणार। आमदार योगेश अण्णा टिळेकर। पट्टी विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही, आमदार योगेश अण्णा टिळेकर। नमस्कार, आप देख रहे हैं महाराष्ट्र का नंबर 1 न्यूज चैनल पवन हनुमंते के साथ महाराष्ट्र पुलिस न्यूज 24। कात्रज चौक उड्डाणपूल, कात्रज कोंढवा रस्ता तसेच 24/7 पाणी पुरवठा योजना यांची पाहणी दौरा संपन्न झाला। यावेळी विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। कात्रज चौक उड्डाणपूल हा वाहतूक कोंडीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मानला जातो। हा उड्डाणपूल व्हावा यासाठी गेली अनेक वर्षे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांच्या माध्यमातून सातत्याने प्रयत्न सुरू होते। कात्रज कोंढवा हा रस्ता होऊन नागरिकांची समस्या संपवण्यासाठी टिळेकर यांनी केलेलं पोतराज आंदोलन महाराष्ट्रात गाजले। स्वतःच्या अंगावर आसुडाचे फटके मारून शासनाचे लक्ष वेधण्याचे काम त्यांनी पुढील काळात सातत्यपूर्ण पाठपुरावा करून सदरील मार्ग हा केंद्र सरकारकडे वर्ग करून त्या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 588 DD असा क्रमांक देऊन सदरील महामार्ग कामाला मंजुरी केंद्रीय मंत्री नामवंत नितीन गडकरी यांच्या माध्यमातून मिळवली। सदरील उड्डाणपूल आणि कात्रज कोंढवा रस्त्याचे काम सध्या सुरू असून यासोबतच 24/7 पाणी योजना देखील या ठिकाणी राबवली जात आहे। अशा वेळी विधान परिषदेचे आमदार योगेश अण्णा टिळेकर यांनी प्रशासकीय अधिकारी यांच्यासह पाहणी दौरा केला। यामध्ये श्रुती नाईक, कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग, श्री अमोल झेंडे, उपायुक्त ट्रॅफिक विभाग, कात्रज वाहतूक डिव्हिजनच्या सौ लंबे मॅडम, वाहतूक डिव्हिजनच्या SCP सौ राख मॅडम, श्री अनिरुद्ध पावसकर, पथ विभाग पुणे श्री श्रीकांत वायदंडे, 24/7 पाणी पुरवठा योजना, श्री लक्ष्मण कादबाने, क्षेत्रीय अधिकारी कोंढवा येवलेवाडी यांच्यासह रंजनाताई टिळेकर, वृषालीताई कामटे नगरसेवक, वीरसेन बापू जगताप नगरसेवक, मनीषाताई कदम नगरसेवक, तुषार कदम स्वीकृत नगरसेवक, पश्चिम मंडल अध्यक्ष अनिल येवले, दीपक पालवे, अनिल मेमाने, अमित पांडे, महेश केवडे, विकास बलकवडे, वेंकोजी खोपडे, सुरेखा मेंढे, सामाजिक कार्यकर्ते धोंडीबा खटके, अनिल कामटे, सचिन गुंड, राहुल बोराडे, रविभाऊ बोरुडे, विपुल टक्कर, सतीश कसबे यांच्यासह कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। चौकामध्ये बजेट राहिली आम्ही पैसे परत कोर्टात गेलो। 1986 सालचे जागेवर त्यांना कसं रस्ते 87 RP मध्ये 84 मध्ये आम्ही नाही टाकला, 87 RP ला आलं 87 काय लोक टावर आणले पैसे तुला माहिती घ्यायचे या पुलाची विषय। मला यासाठी एवढं काम करावं लागलंय, पहिल्यांदा मला या रस्त्याला नॅशनल हायवेचा दर्जा द्यावा लागला। 15 साली मी आंदोलन केलं या चौकात, तेव्हा गडकरी साहेबांकडून चर्चा करून एवढे दिसते भूमिका 548 WD हा नॅशनल हायवे जाहीर केला। 2 फुट टेंडर लावून मी DPR तयार केलं। DPR करताना जाणीवपूर्वक हा पूल मी उद्यारात आणला असं ही जागा तर 10 एक काहीतरी प्रॉपर्टीज आपल्याला आता लगेच इमिजिएट ताब्यात घेऊन तिथं आपण काम चालू करू। तटून द्यायला तयार आहेत, द्यायला तयार आहे। तर एक कोणतरी आम्ही काम सुरू पण केलं होतं, पण ते नाही आता प्रतीक कदमचं झालंय। प्रतीक कदमला त्यांचं कसं आहे, आरक्षणं बरीच पडली तर त्यांना ते ॲकोमोडेशन रिझर्वेशनच्या माध्यमातून त्या सीलकडे आणलं होतं, पण तो विषय मिटला नाही। आता परत त्यांना बोलवलं, आयुक्तांकडे बोलवलं, आयुक्त त्यांना रिलीज केलं। प्रतीक कदमची मेन जागा राहिली मोठी। आज दुपारी तुम्ही येणार आहे या बाजूला ते आता त्यांनी पुण्यामध्ये बंद केलं आहे। हा एकदा ओमकारची राहिली तुमच्या माऊली राजांची आली
एक मिनिट मॅम सर ओके थँक्यू ऐकते बघा समोर महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.